नमस्कार मंडळी, आज ना आपण डिनरसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकतो। तर बनवायला एकदम सोपी आहे आणि एकदम स्पॉन्जी आणि एकदम सँडविचचा टेस्ट देणारी आहे। चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला। इथे आपण ब्रेड घेतलेले आहेत, 4 ब्रेड घेतलेत। इथे मी ब्राउन ब्रेड वापरलेला आहे, तुम्ही दुसराही ब्रेड इथे वापरू शकता। आता काय करायचं आहे, आपल्याला या ब्रेडच्या जे साइड आहेत त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आणि चारी ब्रेडच्या साइड्स आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। आणि इथे बघू शकता चारी ब्रेड आपण कट करून घेतलेले आहेत। आता याला स्क्वेअर मध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला एखादं भांडं किंवा एखादी ताटली म्हणा ती ठेवायची आहे त्या ब्रेड वरती आपल्याला पालती। आणि व्यवस्थित सगळ्या बाजूंनी त्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे एक राऊंड शेप त्याचा यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्येच ते बनवते, त्यासाठी कुकरचा डब्बा ठेवूनच त्याला कट करून घेतलेला आहे। आता इथे आपण व्यवस्थित ब्रेड जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत। सगळ्या ज्या बाजू आहेत कट केलेल्या त्या साइडच्या काढून घ्यायच्यात आणि जो मधला ब्रेड आहे तो आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये व्यवस्थित गोल आकारामध्ये तो बसवून घ्यायचा आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला हा ब्रेड जो आहे तो त्यामध्ये बसवून घ्यायचा आहे। इथे आपण हे गोल आकारामध्ये व्यवस्थित असं डब्यामध्ये चांगल्या प्रकारे बसवून घेतलेला आहे। आता याला साइडला ठेवून देऊयात। आता या ब्रेडवर लावण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेतोय। त्यासाठी इथे आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याची साल आपल्याला बाजू काढून घ्यायची आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। आता हा बटाटा एका प्लेटमध्ये आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काही थोडेसे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे, ज्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण सर्वप्रथम लाल तिखट टाकून घेऊयात, त्याचबरोबर त्यामध्ये धनेपूड टाकून घेतली अर्धा चमचा, पाव चमचा इथं आपण हळद घातलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक पाव चमचा इतका आपल्याला चाट मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला भाजी याची करायची नाही, फक्त अशा प्रकारे हे सारण बनवून घ्यायचं आहे। चला तर यालाही साईडला ठेवूयात। आता एक मेन प्रोसेस करून घेऊयात। आपण एक भांडे घेतले, एक वाटीभर रवा आपण इथे घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। मोठा असेल तर थोडंसं मिक्सरमधून फिरवून तुम्ही त्याला घेऊ शकता। चवीसाठी मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे। अर्धी वाटी इथे दही घेतलेला आहे आपण, ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि 1 वाटी पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी पिठाची जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला याचं पीठ जे आहे ते कालवून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे। चला तर 15 मिनिटे आपल्याला याला भिजू द्यायचे, त्यासाठी 15 मिनिटे साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण यावर घालण्यासाठी टोमॅटो कट करून घेऊयात। येथे मी टोमॅटो वापरलेले आहेत, तुम्हाला जर टोमॅटो नको असतील तर तुम्ही येथे कांद्याचा वापर किंवा नाही वापरले तरी सुद्धा चालेल। सो इथे मी टोमॅटो वापरलेले आहेत। गोल स्लाइसमध्ये आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहेत। चला तर लागले आहेत, इथे आपण चटणी सुद्धा बनवून घेतलेली आहे, ग्रीन चटणी, ज्यामध्ये आपण कोथिंबीर, लसण, मिरची आणि मिठाचा वापर करून तयार केलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही येथे पुदिना सुद्धा त्यासाठी वापरू शकता आणि थोडासा लिंबू आपण त्यामध्ये पिळलेला आहे। चला तर सुरुवात करूयात रेसिपी बनवायला। त्यासाठी काय करायचं आहे, ते जे ब्रेड आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले होते त्यावर ही चटणी आपल्याला व्यवस्थित पातळ प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे त्यावर लावून घ्यायची आहे जसं व्हिडिओ दाखवले। त्यामध्येच आता आपल्याला जे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आपण ते त्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे। जर टोमॅटो नको असतील तर स्किप करू शकता, कांद्याचा वापर तिथे करू शकता किंवा दोन्ही नको असेल तर दोन्ही तुम्ही त्यामध्ये स्किप करू शकता। हवं तर तुम्ही त्यामध्ये चीजचा सुद्धा वापर करू शकता। येथे आपण टोमॅटो स्लाइसेस एकदम चांगल्या प्रकारे सगळीकडून व्यवस्थित अशा बसवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपले हे 2 लेयर बनवून तयार झालेले आहेत। आता यावर आपल्याला जो आपण बटाट्याचा मसाला तयार केलेला होता तो बटाट्याचा मसाला आहे पातळ असा आपल्याला यावर पसरवून घ्यायचा आहे, टोमॅटोवर लावून घ्यायचा आहे।
व्हिडिओत जसं आपण दाखवलेलं आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला तो करून घ्यायचा आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आपण आता याला व्यवस्थित आपण पसरवून घेतलेला आहे। इथे बघू शकता, जर हाताला जास्त चिटकत असेल तर थोडासा तेल आपल्या हाताला लावून तो तुम्ही पसरवून घेऊ शकता। आता इथे आपला जो रवा आहे तो चांगल्या प्रकारे भिजलेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला बॅटर जर थोडंसं घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। इथे थोडंसं घट्टसर वाटते त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे। आता इथे आपण इनो घेतलेला आहे, 1 इनोचा सॅशे म्हणजे 1 वाटीसाठी आपण 1 इनोची पुडी येथे वापरलेली आहे। तो सगळा इनो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी त्यामध्ये टाकूयात त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी आणि व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। टाकल्याबरोबर पीठ जे आहे ते आपलं फुगायला सुरुवात होते अशा पद्धतीने। तर मंडळी, तुम्ही या डिशला नाव काय द्याल कमेंट करून नक्की कळवा। चला तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे आपण सगळं लेअरमध्ये बनवून घेतलेलं आहे, ब्रेडच्या वर चटणी, त्यावर टोमॅटो आणि त्यावर बटाट्याची भाजी, त्यावर आपण हे सारण टाकून घ्यायचं आहे। मीडियम लेअरमध्ये आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे, जास्तही टाकायचं नाही आणि जास्त कमीसुद्धा टाकायचं नाही, एकदम मीडियममध्ये आपण ते टाकून घ्यायचं आहे। आणि ते पीठ चांगलंसं फुगलेलं आहे, बघू शकता जाळीदारपणा त्याला आलेला आहे। आणखीन थोडंसं मी यावर टाकून घेते, आणखीन एक लेअर टाकली म्हणजे व्यवस्थित ते फुगेलसुद्धा आणि खाते वेळेसुद्धा ते एकदम चांगलंसं लागेल। इथे बघू शकता, म्हणजे आपल्याला याच्यावर एक प्रकारे ढोकळा बनवून घ्यायचा आहे, ज्या खालच्या सारणावर आपल्याला हा वरचा रव्याचा ढोकळा बनवून घ्यायचा आहे। इथं आपण इडलीचं भांडं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, पाणी चांगलंसं उकळायला लागलेलं आहे, त्यामध्ये मी प्लेट ठेवलेली आहे। स्टँड असेल तर ठेवा, माझं सापडत नव्हतं त्यामुळे मी ते ठेवलेलं आहे। त्यामध्ये डब्बा ठेवायचा आहे आणि झाकण लावून एक 20 मिनिटे चांगलंसं आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता थोडासा क्रॉस झाला होता डब्बा, त्यामुळे बॅटर जे आहे थोडंसं क्रॉस गेलं आहे, परंतु व्यवस्थित ते शिजलेलं आहे। आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित असं शिजून तयार झालेला आहे, चांगलासा फुगलेला आहे आणि कच्चासुद्धा राहिलेला नाही। तर आता गॅस बंद करूयात आणि आपला डब्बा खाली काढून घेऊयात। लगेच आपल्याला त्याला काढायचं नाही, चांगलासा थंड होऊ द्यायचा आहे, नंतरच मग आपल्याला त्याला बाहेर काढायचं आहे। चांगला आता इथे थंड झालेला आहे, एक साधारण 10-15 मिनिटे आपण त्याला थंड करून घेतलं आहे आणि नंतर मग चाकूच्या मदतीने सगळ्या साईडनी त्याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे। ते मी सगळ्या कडानी त्याला मोकळं करून घेतलेलं आहे। आता त्याला पलटूयात आणि बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपला हा ढोकळा विथ सँडविच असं बनवून तयार झालेला आहे। अजिबात मोडलेला नाही किंवा अजिबात कुठेच कच्चा वगैरे काहीच राहिलेलं नाही आणि दिसायलासुद्धा एकदम सुरेख असं दिसतंय, बघू शकता वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी सुद्धा एकदम सुंदर असं त्याची लेअरिंग पडलेले आहेत। चला तर याला आपल्याला कट करून घेऊया, जसे आपण ब्रेडचे स्लाइस ठेवलेले आहेत त्या प्रमाणात आपण त्याला कट करून घेऊयात। इथे मी अर्ध्या पोर्शनमध्ये कट करून घेते, आधी मार्क करून घेऊयात म्हणजे कापायला आपल्याला सोपं जाईल। मी अर्धा कट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवते की 2 लेयर्स किती छान प्रकारे पडलेले आहेत। इथे आपण अर्ध्या भागात कट करून घेतलेला आहे आणि बघू शकता 4 लेअरमध्ये हे बनवून तयार झालेलं आहे। खाली ब्रेडचे स्लाइस, त्याचबरोबर हे ग्रीन चटणी, टोमॅटोचे लेअर आणि त्याचबरोबर भाजी आणि जो आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे तो अशा प्रकारे आपला हा रवा सँडविच म्हणू शकता तुम्ही, तसं बनवून तयार झालेला आहे किंवा रवा ढोकळा सँडविचसुद्धा आपण याला म्हणू शकतो। तर याला एक 4 भागामध्ये आपण कट करून घेतलेले आहेत, म्हणजे जास्त मोठेही स्लाइस होणार नाहीत आणि खातेवेळेसुद्धा सोपे जातील। तर अशा पद्धतीने आपण याचे 8 पीसमध्ये कट करून घेतलेला आहे। बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे चवीला उत्तम असा हा नाश्ता बनवून तयार होतो। नक्की ट्राय करून बघा, मुलांना किंवा घरच्यांना आवडीने खातील आणि त्याचबरोबर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा त्याला चण्याच्या, खोबऱ्याच्या किंवा एखाद्या सांबारसोबत, चटणीसोबत तुम्ही त्याला सर्व करू शकता। एकदम स्पॉन्जी तयार झालेला आहे, लेअर्ससुद्धा चांगले पडलेले आहेत आणि आपला हा नवीन प्रकारचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा। धन्यवाद, बाय बाय।